मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवर ठाकरे गटाची तयारी सुरू। मवियाच्या जागा वाटपाआधीच ठाकरे गटाची यादी जवळपास निश्चित। संभाव्य उमेदवारांची यादी माझ्या हाती। सांगलीच्या कडेगावात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण। यावेळी मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवते। काँग्रेस नेते राहुल गांधींचा निशाणा। शिवाजी महाराज, महात्मा फुलेंची काँग्रेसची विचारधारा मिळती जुळती। राहुल गांधींचं वक्तव्य। चूक केली नसेल तर माफी मागायची वेळच येत नाही। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला। महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची पंतप्रधानांनी माफी मागावी। राहुल गांधींचं वक्तव्य। मणिपूरमध्ये यादवी युद्धासारखी स्थिती। भाजपने तिथे आग लावल्यानं पंतप्रधान मोदी मणिपूरला गेलेच नाहीत। राहुल गांधींची भाजप आणि मोदींवर टीका। 16 लाख कोटींचं 20 ते 25 लोकांचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं। मात्र शेतकऱ्यांचं कर्ज मोदी सरकार माफ करत नाही। राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा। गरिबांचंही 16 लाख कोटींचं कर्ज माफ करा। राहुल गांधी यांची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप। महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। सामान्य कुटुंबांना दिलासा। विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जातील। सरकार निवडणुकांपासून दूर पळतंय। विनायक राऊतांची महायुती सरकारवर टीका। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटेची चौकशी होईल, कोणालाही सोडणार नाही। कठोरात कठोर कारवाई होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा। शिवभक्तांच्या दबावामुळे जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत। संजय राऊतांची टीका। जयदीप आपटेच्या जामिनाची सूत्र ठाण्यातनं हलतायत। राऊतांचा आरोप। जयदीप आपटे सरकारचा नातेवाईक, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरू। जयंत पाटील यांची टीका। शिवरायांचा अपमान। बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी। खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एससी, एसटी, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागण्याची शक्यता। सरकारने फी सवलतीचे पैसे न दिल्यानं महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र। घोडबंदर रोडवर आणि आता पुन्हा एकदा अर्धशतक मधील काही उर्वरित घडामोडींचा आढावा घेऊया। शुल्क नियामक प्राधिकरणाकडून 22 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना फी संदर्भात कारणे दाखवा नोटीस। माझाच्या बातमीनंतर 7 महाविद्यालयांचं नोटीसला ईमेलद्वारे उत्तर। सरकारने परवानगी दिली आहे म्हणून महाविद्यालय चालवताय याची जाण ठेवा। मंत्री मुनगंटीवार यांचा महाविद्यालयांना इशारा। काँग्रेसच्या नादी लागून कुटील डाव खेळू नका। मुनगंटीवारांचं वक्तव्य। विद्यार्थ्यांकडून पैसे घेणाऱ्या संस्था चालकांवर कारवाईचा मुश्रीफ यांचा इशारा। सरकारकडून पैसे दिलेच जात नाहीत असं होत नाही, त्यामुळे संस्था चालकांनी बदनामी करू नये। मुश्रीफांचं वक्तव्य। खासगी महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून फीस संदर्भात जे प्रतिज्ञापत्र घेत आहे ते राज्य सरकारचं अपयश आहे। अमित देशमुख यांची सरकारवर टीका। राहुल गांधींनी घेतली दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट। नांदेडच्या नायगावात जाऊन राहुल गांधींनी केलं कुटुंबियांचं सांत्वन। इंदापूर विधानसभा जागा राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता। विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंकडून स्वतःच्या उमेदवारीची घोषणा। सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतले जेजुरीतल्या खंडोबाचं दर्शन। देवस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान। दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण। परिवहन विभागाचं परिपत्रक जारी। राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्ती वेतन योजनेतनं एका पर्यायाची निवड करता येणार। मुख्यमंत्री शिंदेंची संघटनांच्या बैठकीत घोषणा। 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 8 वाजता भरवल्या जाण्याची शक्यता। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी शाळा 9 वाजता भरवण्याच्या निर्णयाला शाळांकडून योग्य प्रतिसाद नाही। लवकरच सुधारित शासन निर्णय जारी होण्याची शक्यता। गणेशोत्सवानिमित्ताने सीएसएमटीहून नमो एक्सप्रेस कोकणसाठी रवाना। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। एसटीचा संप जरी मिटला असला तरी डेपोमध्ये एसटी वेळेवर नसल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त। मुंबई सेंट्रल येथील एसटी डेपोत प्रवाशांचे हाल।
गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची खासगी ट्रॅव्हल्सकडनं लूट. खासगी ट्रॅव्हल्स आकारतायत अव्वाच्या सव्वा गाडी भाडं. विशेष म्हणजे या वाढीव दराचं खापर एजंट फोडतायत सरकारच्या डोक्यावर. मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्राचं तुंबड्या भरण्याचं काम निकृष्ट दर्जाचं. सत्ताधाऱ्यांमुळे सामान्य जनता वेठीस. मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे यांना वाहतूक कोंडीचा फटका. मुंबईत एका सुनावणीसाठी चालले असताना वाहतूक कोंडीत अडकले विचारे. राजन विचारेंचा त्यामुळे बाईकवरून प्रवास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.